बघा हे मला सांगताय इथं 2 नंबरचे पैसे करून हे धंदे करताय, हे मी नाही करत बरं का. हे दुसऱ्या यांना सोडता, हे फक्त एंट्री करून हे सोडता, मी नाही करत ते धंदे. अरे मी नाही करत ते धंदे, मला सांगितलं तर विचार, कोणाला पण विचार, मी नाही करत बरं का. हे धंदे मी नाही करत बरं का. हे धंदे तुम्ही करताय एंट्री करून तुम्ही, हे मी नाही करत, तुम्ही करताय. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरातील महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्यांबद्दल तक्रारी वाढत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारी येत आहेत. येणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांकडून ही तक्रारी येत आहेत. त्यातच 24 मार्च 2024 रोजी मंदिराच्या गेटवर झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक एक समाजसेवक एका अपंग व्यक्तीला मंदिरात दर्शनासाठी मदत करीत असताना मंदिराच्या गेटवरती सुरक्षा रक्षक आणि समाजसेवकांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. सुरक्षा रक्षकांकडून अरेतुरीची भाषा वापरण्यात आली. स्थानिक नागरिकांकडून ही तक्रारी करण्यात आल्या. सुरक्षा रक्षक पैसे घेऊन मंदिरात भाविकांना सोडतात असे स्थानिक नागरिक सांगत आहेत. ही माहिती लागताच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक संघटना, स्थानिक नागरिक मंदिरात येऊन मंदिरातल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंदिराच्या ट्रस्टचे पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे यांना निवेदन देण्यात आले. साक्षीने माफी मागल हा आणि 2 जण फक्त वरती जातील, बाकी सगळे खाली चला. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर.